या एबी फॉर्म वाटप प्रक्रियेत माझा कुठलाही संबंध नाही. माझ्या घरात गेली 15 वर्षापासून 2 नगरसेवक आहेतच. म्हणूनच घराणेशाहीचा आरोप. ऐकून घ्या, 15 वर्षापासून 2 नगरसेवक माझ्या घरात आहेतच कुटुंबात. आज नाही, आज आरोप होत असतील. आमचे सगळ्यात एक दिलाने आम्ही काम करतोय. आमच्यात कुठल्याही प्रकारची कटुता नाही. मी आत्ताच तिथे जाऊन आले. मी आत्ता बघितलं सुद्धा की पाण्याचा प्रवाह थांबवलेला आहे आणि तिथे साफसफाईचं काम चालू आहे, गाळ काढण्याचं काम चालू आहे. पण नाशिकच्याच पर्यावरण प्रेमींचं हे म्हणणं आहे की डेव्हलपमेंट प्लॅनमधनंच जर तुम्ही काढून टाकल्या गोष्टी तर तुम्ही कसं त्याची डेव्हलपमेंट. तुमच्या भाजपमधल्या पक्षप्रवेशालाच अनेक भाजपमधल्याच लोकांकडनं विरोध होता. आमदार हिरेंकडनं नाही त्याचं कारण मी सांगते. नवीन एक तासाने न्यूज बदलत असते. ब्रॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नाशिकच्या वॉर्ड क्रमांक 25 आणि 29 वरनं राजकारण आपल्याला तापलेलं दिसतंय आणि इकडनं जे उमेदवार म्हणून उभे होते भाजपकडनं सुधाकर बडगुजर आणि त्यांचे पुत्र हे दोघंही आपल्यासोबत आहेत, दीपक बडगुजर. त्यांच्याकडनं समजून घेऊयात की काय नेमके एबी फॉर्मचे घोळ झालेले होते, काय नक्की झालं काय, कारण की लोकांच्या मनात इतकं कन्फ्युजन आहे आणि असंख्य आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत की नवीन आलेल्या लोकांना जास्त संधी दिली जातीये भाजपकडनं किंवा असे विविध आरोप आहेत. पण सुरुवातीला म्हणजे मी तुमच्याकडनंच सुरुवात करते आणि ह्याच प्रश्नापासून याच्यासाठी करते कारण ह्याचीच सगळ्यात जास्त चर्चा आपल्याला बघायला मिळते की एबी फॉर्मचे नक्की काय नाशिकमध्ये असे गोंधळ झाले की अख्ख्या BJPच्या सगळ्या नेतृत्वाचं लक्ष नाशिकवरती वळालं. तर काय नेमकं झालेलं होतं? नाही, गोंधळ वगैरे म्हणाले तुम्ही, पण तसं काही झालेलं नाही. ठरलेल्या ठिकाणी एबी फॉर्म देण्याची प्रक्रिया चालू होती आणि त्या पद्धतीने दिले गेले होते. परंतु अचानकपणे ह्या प्रभागात निवडणूक लढवायची का ह्या प्रभागात निवडणूक लढवायची, 2 मतप्रवाह होते. त्यानुसार एक डिसिजन आलं की एक 29मध्ये फॉर्म लढायचं आणि एक 25मध्ये लढायचं. थोड्या काही वेळानंतर डिसिजन आलं की 25मध्ये दोघं लढायचं. त्या कन्फ्युजनमुळे सगळा हा विषय झालेला आहे. आणि परंतु एबी फॉर्म कोणी पडवलेत किंवा कोणी काही केलेत असं जे आरोप होत आहेत, या एबी फॉर्म वाटप प्रक्रियेत माझा कुठलाही संबंध नाही. मला पक्षाने जे एबी फॉर्म दिलेत त्या ठिकाणी ज्या ठिकाणी भरायला सांगितलं त्या ठिकाणी भरलेत आणि वेळेवरती जो गोंधळ झाला तो निश्चितपणाने आपल्याला बघायला मिळाला. पण त्यामध्ये माझी कुठली चूक नाही किंवा पक्षाच्या नेतृत्वाची मला असं वाटतं चूक नाही. तो अनावधानाने झालेला गोंधळ आहे आणि त्यामध्ये निश्चितपणाने पार्टी म्हणून वरिष्ठांनी जे डिसिजन दिलं ते आम्ही मान्य केलेलं आहे. पण एका ठिकाणून तुम्ही माघारसुद्धा घेतलेली आहे, म्हणजे तुमच्या पत्नींनी माघार घेतलेली आहे. आणि म्हणजे ज्या ठिकाणी विनिंग सीट होता आपला हर्षा बडगुजर, त्या ठिकाणावरनं सुद्धा माघार घेतली की आणि भाजप पुरस्कृत म्हणून भाग्यश्री डोमशेंना त्या ठिकाणी दिलं गेलं. आदरणीय देवेंद्रजींनी जे आदेश दिलेत, गिरीश भाऊंनी जे आदेश दिलेत त्या पद्धतीने त्या ठिकाणी पक्षाच्या उमेदवारांची माघार झाली. पण म्हणजे आपण बघितलं की घराणेशाहीचे आरोप भाजपवरती आता व्हायला सुरुवात झालेली आहे की आता स्थानिक पातळीवरती सुद्धा घराणेशाही होतीये. तर ही घराणेशाही या आरोपांनंतर ही माघार घ्यायचा निर्णय झालेला आहे की काही हे सगळं गोंधळ टाळण्यासाठी झालेलं आहे? माझ्या घरात गेली 15 वर्षापासून 2 नगरसेवक आहेतच. म्हणूनच घराणेशाहीचा आरोप. ऐकून घ्या, 15 वर्षापासून 2 नगरसेवक माझ्या घरात आहेतच कुटुंबात. आज नाही, आज आरोप होत असतील ते. पण माझ्या घरात 15 वर्षापासून 2 नगरसेवक आम्ही कंटिन्यू आहेत सभागृहामध्ये. आणि ह्या पक्षात प्रवेश झाल्यानंतरही 2च तिकीट आम्ही मागितले होते. 3ऱ्या तिकिटाचा आम्ही मागणी केलेली नाही. त्यामुळे घराणेशाहीचा मुद्दा त्या ठिकाणी येत नाही. अच्छा, पण आता तुम्ही सुद्धा रिंगणात आहात. तर एक नाशिकच्या अनुषंगाने तुम्हाला फक्त एक मला विचारायचं आहे की
कुंभमेळा जो आहे तो सुद्धा आता येतोय. अनेक आरोप प्रत्यारोप झालेले आहेत. तपोवनावरनं सुद्धा झालेलं आहे की सरकारचं लक्ष नाही आहे त्या गोष्टीकडे किंवा वृक्षतोड होते मोठ्या प्रमाणात, त्याची गरज नाही आहे. तर नाशिकसाठी तुमचा प्लॅन काय आहे? तुम्ही काय बघता नाशिकमध्ये काय व्हायला हवं, काय सुधारणा व्हायला हव्यात, आणि लोकांनी हे जे मुद्दे लावून धरलेले आहेत तपोवनाचे किंवा गोदावरीचा मुद्दा असेल, ह्या सगळ्याबद्दल तुमचं काय टेक आहे? वृक्ष लागवड झाली पाहिजे. महापालिका कार्यक्षेत्रामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 95 एकर जमीन ही महापालिकेची स्वतःची आहे आणि गेली वर्षानुवर्ष त्या ठिकाणी कुंभमेळा भरतो. गेल्या मी 92चा कुंभमेळा मी बघितलेला आहे, नंतर 2003चा मी बघितलेला आहे, नंतर तुमचा 2014-15चा बघितलेला आहे, आता 2026-27चं मी बघतो आहे. तर त्या जागेवर ज्या जागेवरती आरक्षण आहे त्या जागेवरती ते काम होणारच ना. राहिला वृक्षतोडीचा मुद्दा जो आहे की त्यामध्ये वृक्ष जे 12 वर्षाच्या काळामध्ये जे वृक्ष वाढलीत ते वृक्ष कशा पद्धतीने कमी करायचं किंवा शिफ्टिंग करायचं, महापालिकेच्या कार्यपद्धतीमुळे थोडासा अडचणीचा विषय झाला तो. पण ज्यावेळेस डिमार्केशन करायचं असतं त्यावेळेस डिमार्केशन करताना की 12 वर्षाच्या आतली जी झाडं आहेत ती जर निवडून डिमार्केशन केलं असतं तर मला असं वाटतं 200-250च्या वर ते झाडं नसती आणि त्याला एक वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी लागते. ती मंजुरी घेऊन ती कारवाई करता आली असती. त्याचा अंतिम निर्णय वृक्ष प्राधिकरण समिती घेत असते आणि वृक्ष प्राधिकरण समितीने निर्णय घेतला की नोटिफिकेशन निघतं. नोटिफिकेशन निघाल्यानंतर ते वृक्ष तोडण्याची प्रक्रिया पूर्ण होते. परंतु मध्यंतरी 1800 वृक्ष तोडणार अशी जी बातमी आली ना, त्यामुळे वृक्षप्रेमी हे जागं झालीत आणि त्यांनी जागरूकता त्या ठिकाणी दाखवली. त्यामुळे गिरीश भाऊ महाजन कुंभमेळा मंत्री यांनी 15,000 झाडं लावण्याचा संकल्प जो केला, मला असं वाटतं 7,000 झाडं तर लागूनही झालीत. आता लागवड केलीत, तेही 10-10, 15-15 फुटाची झाडं लावलीत, वड, पिंपळ, लिंब अशा पद्धतीने. त्याचं निश्चितपणाने गिरीश भाऊंचं आणि मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं पाहिजे आपण. एक दुसरं की भाजपला स्वतःच्याच पक्षातल्या अंतर्गत होणाऱ्या समस्यांमुळेच फटका बसणार आहे असा सुद्धा आरोप जो आहे तो सध्या बघतोय आपण. मुकेश शहाण्यांचं आपण सगळं बघितलं की त्यांनी अपक्ष लढायचं ठरवलं. कुठेतरी निष्ठावंतांना डावलून जे नवीन किंवा अगदी काही काळापूर्वी ज्यांनी पक्षात प्रवेश केला आहे ह्यांना संधी दिली जाते भाजपकडनं, असे सुद्धा आरोप केले जात आहेत. असं खरंच तुम्हाला वाटतं या गोष्टीचा भाजपला फटका बसेल? ते पक्षश्रेष्ठी बघतील, त्या विषयावर मला जास्त न बोललेलं बरं. दीपक बडगुजर सुद्धा आपल्यासोबत आहेत. ते सुद्धा निवडणुकीमध्ये रिंगणात आपल्याला उतरलेले बघायला मिळतात. भाजपकडनं नवीन एक पिढी तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आमच्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की प्रत्येक एका निवडणुकीनंतर एक नवीन पिढी तयार होत असते आणि मग त्या पिढीला सुद्धा संधी हवी असते प्रत्येक वेळेला रिंगणात उतरण्याची. आता खूप वर्षांनंतर निवडणुका होत असल्यामुळे आत्ता या घडीला खूप जास्त उमेदवार होते आणि खूप कमी लोकांना संधी मिळू शकत होती, कारण अर्थात सीट्सच कमी आहेत. तर तुम्ही कधी निश्चित केलं होतं की आपल्याला राजकारणातच यायचं आहे आणि आपल्याला निवडणूक लढवायचीच आहे, हे तुम्ही पहिल्यांदा कधी ठरवलेलं होतं? मी खरं तर 2017ला देखील निवडणूक प्रभाग क्रमांक 29 म्हणजे जिथे मी आत्ता निवडणूक लढतोय तिथेच लढवण्याचा निश्चय केलेला होता. तिथे मला पक्षाने तिकीट देखील दिली होती. परंतु हिस्ट्री रिपीट्स आपण म्हणतो त्या पद्धतीने 9 वर्षांनी पुन्हा तो इतिहास रिपीट झाला आणि 2017ला देवाच्या मनात माझी माघार होती. त्यामुळे 2017ला माझी त्यावेळेस पक्ष नेतृत्वाने आदेश दिल्यावर मी माघार घेतली आणि 2026ला मात्र नियतीने मला न्याय दिला आणि माझी उमेदवारी प्रभाग क्रमांक 29मध्येच निश्चित झाली. काय तुम्हाला तिथले मुद्दे वाटतात आणि नाशिकच्या तरुणांसाठीचे तुम्हाला कुठले महत्त्वाचे मुद्दे वाटतात? नाशिकला एक स्मार्ट सिटीचं रूप दिलं जाईल अशी वचनं किंवा असं सगळं म्हटलं गेलेलं होतं, पण अनेक लोकांच्या बोलण्यातनं सुद्धा हे जाणवलं की तसं फारसं झालेलं नाही आहे. म्हणजे इतके वर्ष भाजप असून तसं झालेलं नाही आहे. तर तुम्ही आता याकडे कसं बघताय आणि हे लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी तुमचं काय? मुळात त्या प्रभागाची रचना आपण बघितली तर कामगार वस्ती आहे आणि लोकसंख्या दाट आहे. त्यामुळे तिथे आपण स्मार्ट सिटीचा उल्लेख केला तर पार्किंगची समस्या मोठी भेडसावते.
तर आता आम्ही आमच्या जाहीरनाम्यात ते मेन्शन केलेलं आहे की आम्ही हायड्रॉलिक पार्किंग कशी आणता येईल, म्हणजे अगदी 100 गाड्यांची हायड्रॉलिक पार्किंग आणण्याची गरज नाही. तिथे आपण 8 गाड्या, 10 गाड्या, 16 गाड्या, छोटे छोटे युनिट्स महापालिकेच्या मार्फत आणू शकतो. आणि स्मार्ट सिटीच्या अंतर्गत आपण तिथे EV चार्जिंग स्टेशन्सला पर्यावरणपूरक म्हणून चालना देऊ शकतो. त्यानंतर आमचा मानस आहे की बाजारपेठा असतील, मोकळी मैदानं असतील, त्या ठिकाणी वायफाय स्टेशन्स मोफत आपण कशी देऊ शकतो, त्या पद्धतीने आमचा जाहीरनामा आम्ही डिझाईन केलेला आहे. आणि त्या पद्धतीने निश्चित रूपाने आम्ही येणाऱ्या 5 वर्षामध्ये ते काम पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. जसं मी त्यांनाही विचारलं की घराणेशाहीचा आरोप हा केलाच जातो, तुमचा टेक कसा आहे या गोष्टीवरती? तुम्ही कसं बघता घराणेशाहीच्या या आरोपांकडे? हे सोपं जातं घराणेशाहीमुळे का हे खरंच जास्त अवघड आहे की जेव्हा आपल्या घरामध्येच राजकारण असतं त्यावेळेला लोकांपर्यंत स्वतःची एक वेगळी छवी उमटवणं हे जास्त अवघड वाटतं का या आरोपांमध्ये काही तथ्य नाही असं वाटतं? नाही, आपण काम करत राहायचं. लोकांना आवडलं तर ते स्वीकारतात, त्यांना नाही आवडलं तर ते नाकारतात. पण कसं आहे की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होतो. तो बाळकडू आपल्याला लहानपणापासून मिळत असतो, त्या गोष्टी आपण आत्मसात करत असतो, त्या पद्धतीने आपण लोकांना सामोरे जात असतो. ज्या वेळेला मी 2016ची गोष्ट सांगतो, 2016ला निवडणूक लढायची होती. आम्ही वडिलांची परवानगी घेतली. त्यावेळेस वडील बोलले की तू माझा मुलगा आहे म्हणून तू निवडणूक लढावी अशी माझी इच्छा नाही, पण तू माझा मुलगा आहे म्हणून तू निवडणुकीत थांबावं ही माझी इच्छा नाही. त्यामुळे तो प्रश्न मला काही फार रास्त वाटत नाही. दुसरं असं की तुमच्या भाजपमधल्या पक्षप्रवेशालाच अनेक भाजपमधल्याच लोकांकडनं विरोध होता. आमदार हिरेनकडनं नाही त्याचं कारण मी सांगते. नवीन एक तासाने न्यूज बदलत असते. तुम्ही फार 6 महिन्यापूर्वीचा विषय आता करता. नाही मी ते विचारण्याचं कारण हे की स्थानिक पातळीची ही निवडणूक खूप वर्षांनंतर होतीये, तर याचा फरक पडेल असं वाटतं तुम्हाला? नाही, आता मुळात आमचे आदरणीय आमदार सीमाताई हिरे असतील, आमचे वडील असतील, आमचे सगळ्यात एक दिलाने आम्ही काम करतोय. आमच्यात कुठल्याही प्रकारची कटुता नाही. त्यामुळे हा प्रश्न निकाली निघालेला आहे. एक शेवटचा फक्त प्रश्न घेते की निवडणूक आता आलेली आहे, तर तुम्हाला काय वाटतं की जे नाशिकचे जे मुद्दे आहेत ते कुंभमेळ्याच्या दृष्टीनं मी हे विचारते की कुंभमेळा हा जितकं त्याला राजकीय वळण दिलेलं आहे तितकं राजकीय वळण की तो कुंभमेळ्यासाठी येणारा निधी असेल तो नाशिकसाठी गोदावरी नदीसाठी वापरला जाणार की नाही, इथपासून अनेक प्रश्न विचारले जातात. त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला कदाचित कमी कल्पना दिसते, कारण चॅनलच्या माध्यमातून मी निश्चितपणाने सांगू शकतो की आदरणीय देवेंद्रजींनी गोदावरी प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. आणि त्यामध्ये 650 MLDचं प्रदूषणमुक्त STP त्या ठिकाणी करणार. ते STP बांधणार आणि त्या ठिकाणी पाणी शुद्धीकरण करणार आणि नंतर गोदावरीच्या बाहेर म्हणजे शहराच्या बाहेर ते नेऊन घालणार. त्यामध्ये साधारणतः तपोवन STP असेल, टाकळी STP असेल, उंटवाडी असेल, मोरवाडी असेल, या सर्व STPचं पाणी एकत्रित कलेक्ट करून शुद्धीकरण करून हे निश्चितपणाने 1500 कोटीच्या प्रकल्पाला शासनाने निधी दिला आणि ते काम चालू आहे. नाही पण मी आत्ताच तिथे जाऊन आले, मी आत्ता बघितलं सुद्धा की पाण्याचा प्रवाह थांबवलेला आहे आणि तिथे साफसफाईचं काम चालू आहे, गाळ काढण्याचं काम चालू आहे. पण नाशिकच्याच पर्यावरण प्रेमींचं हे म्हणणं आहे की डेव्हलपमेंट प्लॅनमधनंच जर तुम्ही काढून टाकल्या गोष्टी तर तुम्ही कसं त्याची डेव्हलपमेंट? आता निविदा प्रक्रिया झालेल्या आहेत का व वर्क प्रोसेसमध्ये आहे ना. आता 2-1.5 वर्षाच्या आत ते कामं संपतील सगळं आणि गोदावरी प्रदूषणमुक्त होईल. आदरणीय देवेंद्रजींचा पहिला संकल्प आहे गोदावरीचं प्रदूषणमुक्त करायचं. आदरणीय कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊंचा संकल्प आहे की गोदावरी प्रदूषणमुक्त करायचं आणि त्यासाठी ते खूप प्रयत्नशील आहेत. ते मला असं वाटतं एवढी इफिशियन्सी त्या कामामध्ये देवेंद्रजींनी दाखवलेली आहे, गिरीश भाऊंनी दाखवलेली आहे. मला असं वाटतं कोणी आतापर्यंत नाही दाखवलेली आहे.
दुसरा जो तपोवनाचा प्रश्न आहे की तरुणाईला सध्या पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये हे खूप प्रकर्षानं वाटत असतं, खूप प्रकर्षानं सोशल मीडियावरतीही आपण बघतो की तपोवनाचा मुद्दा असेल, नद्यांचा मुद्दा असेल, हे त्यांच्याकडनं सातत्यानं मांडलं जातं. तुमचं विजन काय आहे त्या बाबतीतचं की विकासाचं राजकारण, जसं भाजप काय म्हणतं की आम्ही विकासाचं राजकारण करतो, तर त्या दृष्टीने नाशिकसाठी तुम्हाला काय करायचं आहे? आणि एक म्हणजे फक्त तुमच्या वॉर्डपर्यंत सीमित नाही विचारत मी, ओव्हरऑल दृष्टीनं एक नाशिकमधला तरुण म्हणून तुम्हाला काय वाटतं की जे तरुण इतर शहरं सोडून पुण्या मुंबईच्या दिशेने धावतात सातत्यानं, तर ते होऊ नये या दृष्टीनं तुमचं काय प्लॅनिंग आहे? आम्ही निश्चितपणाने पर्यावरणपूरक आमचं नाशिक जसं आहे, इतर शहरांपेक्षा त्याची ओळख जशी पर्यावरणाशी निगडीत आहे, तसे आम्ही पर्यावरणपूरक शहर ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहू आगामी काळामध्ये निश्चितप्रमाणे. त्यामुळे एकंदरीतच बघितलं तर नाशिकचं राजकारण, जसं मी मगाशीही म्हटले की गरमागरम चहासारखं ते सुद्धा गरम झालेलं आहे सध्या या महापालिका निवडणुकांमुळे. अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत, भाजपवरती असेल किंवा मनसे आणि उद्धव ठाकरेंची झालेल्या युतीवरनं असतील, अनेक गोष्टी आहेत, अनेक अँगल्स आहेत आणि जसे जसे या गोष्टी बदलत जातील, एबी फॉर्मच्या बद्दलसुद्धा त्यांनी स्पष्टीकरण आपल्याला दिलेलं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी घेऊन, ह्या सगळ्या गोष्टींचे अपडेट्स जे आहेत ते घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येत राहू. आत्ता इथेच थांबते. कॅमेरामॅन मंदार चव्हाणसह देवयानी, मुंबई तक, नाशिक.